आज काय झाले माहिती आहे का, मी हेअर ऑइल केलं होतं आणि हेअर ऑइल केल्यावर मी अशी पोनी बांधली होती. तर माझ्या आजच असं बोललं की पोनी नको बांधू, मी छान 2 वेण्या घालून देते. तर त्यांनी अशा प्रकारे 2 वेण्या घालून दिल्या. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी कशी दिसते. आणि नंतर मला ना म्हणजे पॉपकॉर्नचं पॉकेट दिसलं माझ्या घरामध्ये, तर मी ते सर्वात आधी पॉपकॉर्न बनवले आणि मी फर्स्ट टाईम ट्राय केलं होतं बरं का. नंतर छान चहा आणि बिस्किट आम्ही दोघींनी एन्जॉय केलं. आणि चला म्हणलं आता नेहमी शाळेतली आठवण आली मला की चला म्हणलं शाळेत आपण जसे 2 वेण्या घालीत होतो तशा वेण्या घातल्याच आहेत, तर शाळेसारखाच जरा भात पण करूया, चविष्ट असा मसाले खिचडी भात. तर मग त्यासाठी मी घेतला कुकर आणि गॅसवर ठेवला आणि त्यामध्ये छान जिरे मोहरी कढीपत्त्याला तडका दिला. आणि त्यांना सगळ्यांना तडका दिल्यानंतर काही जेवढे माझ्या घरामध्ये जेवढ्या काही भाज्या होत्या ना, म्हणजे बटाटा झालं टोमॅटो झालं जे काही असेल ते सगळं मी एकत्र छान असं परतून घेतलं, सर्व रिमिक्स करून घेतलं. काय सांगू तुम्हाला, भात आहे ना एकदम म्हणजे मला असं वाटत होतं की मेन म्हणजे शाळेचीच चव यायला हवी, पण मी त्यात कांदा घालायचीच विसरले. म्हणून फास्टमध्ये कांदा घातला आणि तो बटाटा घातल्यानंतर कांदासुद्धा घातला मी त्याच्यात. छान मसाले घातले, गरम मसाला चिकन मसाला माझे घरचे मसाले वगैरे छान असे मसाले घातल्यानंतर तांदूळ पण मी त्यामध्ये घातले. तांदूळ घातल्यानंतर घरचे पुरतं पाणी घातलं, वरून कोथिंबीर घातली. आणि नंतर लक्षात आलं की चला जरा खट्टा मिठा भात बनवूया. कधी काय लक्षात येईल ना ते सांगताच येत नाही, म्हणून थोडंसं लिंबू पिळलं आणि माझ्याकडे गुळाचे पावडर देखील होती तर ते सुद्धा मी घातले. आणि मी विसरलेच होते शेंगदाणे घालायचे, तर शेंगदाणे सुद्धा घालून घेतले. आणि नंतर झाकण लावून घेतलं. झाकण लावल्याच्या नंतर असा छान मस्त खिचडी भात झाला. तर काय सांगू तुम्हाला, चव तर अगदी शाळेसारखीच झाली होती. चला तुम्हाला आवडलं असेल ना, थोडा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. चला बाय, आणि कमेंट करायला पण विसरू नका. चला तर भेटूया आपण अशाच एखाद्या नेक्स्ट व्लॉगमध्ये सुंदरशा. चलो बाय.